ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नागपूर शहरातील सदर येथील येस बँकेच्या कार्यालयात तीव्र असं आंदोलन केलं। काळं फासण्यात आलेलं आहे, अधिकाऱ्यांना चोपही दिला। परंतु ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी सुरू होते जून महिन्यात। एक गरीब शेतकरी इंद्रजीत मुळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातला हा शेतकरी 3 एकर शेतीतून पोट भरत नव्हतं म्हणून त्यांनी जोडधंदा म्हणून JCB विकत घेतला। JCB व्यवस्थित सुरू होता, इन्स्टॉलमेंटही सुरू होत्या, परंतु काही कारणास्तव 3 इन्स्टॉलमेंट देता आल्या नाही म्हणून येस बँकेनं त्याचा JCB जो आहे तो जून महिन्यात सीज केला, जप्त केला आणि दुसऱ्याच दिवशी तो शेतकरी इकडून तिकडून उसनवार करून पैसे घेऊन बँकेत पैसे भरायला आला। तर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं त्याला उद्धट उत्तरं देण्यात आले की तुझा JCB आम्ही विकून टाकला। अक्षरशः त्याचा JCB जो आहे तो विकून टाकला। ती 40 इन्स्टॉलमेंट दिलेल्या शेतकऱ्यानं मग काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। त्यानंतर आपल्यावर जो अन्याय झाला, आपली फसवणूक झाली, या अन्यायाबाबत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या पदाधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली। गरीब शेतकरी आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही। 3 एकर शेती जगण्याचं साधन होतं JCB, तोही बँकेनं जप्त केला आणि लिलावही केला। अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, येस बँकेचे पदाधिकारी आणि पोलिसांसमोर 2-3 बैठका झाल्या। या बैठकांमध्येही बँकेचे संबंधित अधिकारी मुजोरी करत असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या मनसैनिकांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला कोर्टात बघू, तुम्ही कोर्टात जा, अशा प्रकारचे उत्तरं बँकेकडून मिळाल्यानंतर शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या आंदोलनाचं रूप जे आहे रौद्र रूप आपल्याला दिसलं। आणि आजही जेव्हा आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा मनसेच्या या सगळ्या चंदू लाडे जे शहराध्यक्ष आहे त्याच्यासोबत कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत त्यांनी सांगितले की आम्हाला समजून सांगा तुम्ही JCB जप्त का केला। नियमाचं बोट देऊन RBIचे गाईडलाईन त्यांनी त्या ठिकाणी घेऊन आले होते आणि परंतु बँकेचे अधिकारी उत्तर देण्यास असमर्थ ठरले आणि त्यानंतर हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते तीव्र झालं। सुरुवातीला त्या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला चोप देण्यात आला आणि मारण्याचं कोणीही समर्थन करत नाही, कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, परंतु तेवढाच अधिकार त्या शेतकऱ्याला होता, त्याच्या जगण्याचं साधन हिरावून घेतलं। त्यामुळे मनसे जे आहे ते आक्रमक झाले आणि बँकेच्या इथली तोडफोड करण्यात आली, बँकेच्या मुख्य दाराला उघडण्याचा प्रयत्न झाला, काळं पोतण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आंदोलन थांबलं नाही, कारण की 5 जणांना, 5 मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हेही दाखल होऊ शकतात। तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक इशारा देण्यात आलेला आहे की हे आंदोलन म्हणजे आमची सुरुवात आहे। जर त्या शेतकऱ्याचा, गरीब शेतकऱ्याचा JCB परत मिळालेला नाही तर आम्ही नागपुरातल्या येस बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करू, त्यांच्या काचा राहणार नाही, अशा हिंसक आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। हिंसक आंदोलनाचं कोणी समर्थन करत नाही, परंतु मनसेच्या आंदोलनाची ही स्टाईल आहे। आंदोलन का झालं याचीही कारणमीमांसा करणं गरजेचं आहे। एखाद्या शेतकऱ्याचे 1-2 इन्स्टॉलमेंट थकल्यानंतर JCB जप्त करणं हे नियमात असलं तरी तो लगेच त्याचा लिलाव करणं हे खरंच नियमात बसतं का, याचीही चाचपणी या निमित्तानं होणं गरजेचं आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।